नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मराठी कथा यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण या वर्षीचे भरणी श्राद्ध जे की 21 सप्टेंबर शनिवार रोजी चतुर्थ तिथीला आले आहे त्याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत। भरणी श्राद्ध काय असते, ते कोणी करावे, कसे करावे हे आता आपण सांगणार आहोत। 18 सप्टेंबर बुधवार 2024 पासून पौर्णिमा होती तेव्हापासून प्रतिपदा श्राद्धला सुरुवात झाली आहे। यालाच आपण श्राद्ध पक्ष ही म्हणतो। 15 दिवस हा श्राद्ध काळ असतो। भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावस्येपर्यंत हा श्राद्ध काळ असतो। श्राद्ध पक्षात आपल्या पितृपक्षाबद्दल समाधान मानून त्यांचे श्राद्ध घातले जाते। मातृपितृ पुण्याईतून तुमच्या आयुष्यात सुख नांदत असते। भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृपक्षात भरणी श्राद्ध करणे चांगले असते। ज्या मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्धाच्या आधी पितृपक्ष येतो त्यांचे श्राद्ध चतुर्थ तिथीला म्हणजे भरणी श्राद्ध घातले जाते। भरणी श्राद्ध केले तर काशीचे पुण्य लाभते। भरणी श्राद्ध हे केलेवर पिंडदानाचे लाभही होतात। मृत व्यक्तीच्या अपूर्ण इच्छा यातून होऊन त्यांना मुक्ती मिळते। वर्षश्राद्धानंतर श्राद्ध पक्ष आल्यानंतर प्रत्येक वर्षी मातृपितृ श्राद्ध घातले जाते। पितृदोष मुक्ती होते, त्यातून अपूर्ण इच्छा व जीव मुक्ती होते। हे श्राद्ध घरातील जे आहे त्यांनी म्हणजे सून, मुलगा, नातू यांनी घालायचे असते। सुवासिनी स्त्रीचे श्राद्ध अविधवा नवमीला घालावे। वडिलांचे श्राद्ध घालताना स्त्रीचेही श्राद्ध घातले जाते, परंतु दोघांचे श्राद्ध तिथीप्रमाणे घालावे असे नियम आहेत। भरणी श्राद्ध घालायचे नियम आहेत। तर हे होतं भरणी श्राद्ध विषयीची माहिती। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।